नमस्कार, मी उर्मिला आगरकर, कर्णबधिरांचे शिक्षण आणि स्पीच थेरपी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज मी लौकिकला घराचा पत्ता, त्याच्या घराचा पत्ता, पत्ता म्हणजे काय असं त्याच्या मेंदूला कानावर शब्द पडत नसल्यामुळे त्याचा अर्थ लागत नाही. त्यांना मी अगदी पहिल्या व्हिडिओपासून सांगत आले की त्यांना प्रत्येक शब्दाचा अर्थ चित्रातून, प्रत्यक्ष वस्तूतून दाखवावा लागतो. आता पत्ता हा अर्थ मी आता हे एवढं मोठं सगळं त्याच्या घराच्या आजूबाजूला काय काय आहे ते सगळं काढलंय आणि मग आता त्याला मी पत्ता म्हणजे काय सांगणार आहे. ह्यासाठी आधी घरात राहणे ह्याच्यावर एक मी व्हिडिओ केला होता अगदी फार पूर्वी, सुरुवातीचा व्हिडिओ आहे. तर एकेका शब्दाला त्यांना अर्थ सांगायला आणि ते अर्थ समजून लक्षात ठेवायला एक 5-6 दिवस लागतात. त्याची तेवढी प्रॅक्टिस घ्यावी लागते. तर आता त्याला ह्या सगळ्या गोष्टी माहिती झालेल्या आहेत, बऱ्यापैकी शब्द माहिती झाले, म्हणून मी आज पत्ता घेते. हे लौकिकचं घर आहे. हे काय आहे? घर. त्याच्या पायाला लागलंय म्हणून तो तसा बसलाय बरं का. घर. घराचं नाव काय आहे? लौकिकच्या घराचं नाव अर्जुन. अर्जुन आहे. हे घर आहे ना, मग हे घर आहे आणि घराच्या बाजूला बाजूला काय आहे? काय काय? हा, दाताचा दवाखाना आहे ना. तुझ्या घराच्या बाजूला दाताचा दवाखाना. मम्मी पूर्वी गेली होते ना दात दाखवायला, हो ना. मग दाताचा दवाखाना घराच्या बाजूला आहे, बरोबर. आणि काय? इमारत. इमारत. ताईची इमारत आहे ना, सेम इमारत आहे, बरोबर. आणि इथे घराच्या थोड मागे काय आहे? शाळा. शाळा आहे ना तुझ्या घराच्या जवळ. लौकिक कुठे बसला? ताईच्या जवळ, हो ना. आई कुठे बसली? लांब. तसं घराच्या जवळ शाळा. जवळ लांब सुद्धा मी त्याला शिकवलेलं आहे की प्रत्येक गोष्ट जवळ आणि तीच गोष्ट लांब, प्रत्येक शब्दाचा अर्थ सांगावा. मग शाळा आहे. शाळाच्या बाजूला काय आहे? शाळेच्या बाजूला छान बोल. मंदिर. मंदिर. मंदिर आहे ना. मंदिरात बाप्पा कोणता आहे? बाप्पा कोणता? हा, छान बोल. गणपती. बरोबर. त्याला क ख ग अजून येत नाही. आणि हे काय आहे? काय आहे? रिक्षा. रिक्षा थांबतात. रिक्षा खूप थांबतात. काय? रिक्षा स्टॉप आहे ना तुझ्या घराच्या जवळ. रिक्षा स्टॉप आहे. रिक्षा थांबतात. इथे बाजूला काय आहे? झाड. मग हे सर्व याला काय म्हणायचं? लौकिकचं घर आहे. कुठे? शाळा जवळ. दवाखाना दाताचा आहे. मागे रिक्षा स्टॉप आहे. रस्ता आहे. तुझ्या घराच्या बाजूला रस्ता आहे. इकडे रस्ता आहे ना. मग हे सर्व काय? लौकिकचं घर कुठे आहे? रस्ता, शाळा, दाताचा दवाखाना, इमारत, रिक्षा स्टॉप, हे सर्व लौकिकच्या घराच्या बाजूला जवळ जवळ आहे ना. मग लौकिकच्या घराच्या सर्व घर नाव काय त्याला? सोसायटी. सोसायटीचं नाव काय? रचना. सोसायटी. ताईचं घर इथे आहे का? ताईचं घर कुठे आहे? लांब. मग इथे लौकिक राहतो. मग कुठे राहतो त्याला काय बोलायचं? पत्ता.
लौकिकच्या तुझ्या घराचा पत्ता काय आहे? काय? घराचा पत्ता IMS शाळेच्या जवळ 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 रचना छान बोल रचना रचना च च च ना सोसायटी सोसायटी घर घर असतात ना काय बोलतात सोसायटी हा अर्जुन अर्जुन न बंगला बंगला हे लौकिकच्या घराचा पत्ता कळलं तुझा घराचा पत्ता काय काका विचारतात हा काकू विचारतात मग शाळेत शिक्षिका विचारतात मग काय सांगणार पत्ता विचारता काय सांगायचं अर्जुन अर्जुन बंगला IMS शाळा जवळ 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 हा रचना सोसायटी असा हवा का फेकतो सोसायटी हा सोसायटी करू नको सोसायटी शाबाश हा तुझ्या घराचा पत्ता समजलं मग तुझं घर कुठे मग पत्ता काय विचारतात मग असं सांगायचं रिक्षा स्टॉपच्या मागे समजलं अशा पद्धतीने मग त्याला आधी त्याच्या आईला परत एकदा दाखवायला सांगितलं की त्याच्या घराच्या जवळ ती शाळा आहे दाताचा दवाखाना आहे नंतर रिक्षा स्टॉप सोसायटीचा हा बोर्ड आधी महत्त्वाचा दाखवावा लागतो त्याला वाचायला येतं त्यामुळे ते वाचायला त्याला वाचून दाखवायला सांगितलं आता मी शिकवल्यानंतर आणि तुमच्या समोरच मी त्याला पहिल्यांदा शिकवल्यानंतर आता परत त्याची आई घरी गेल्यानंतर त्याला ह्या गोष्टी परत दाखवणार आणि हे 3-4 दिवस रिव्हिजन करून घेऊन विचारून घ्यायचं आणि मग त्याचा तो पत्ता म्हणजे काय हे त्याला संकल्पना समजणार आणि मग तो त्याचा पत्ता त्याच्याकडून बोलून घेऊन तो पाठवणार अशा प्रकारे तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांना पत्ता कसा काय आहे ते शिकवू शकता कारण सर्वसामान्य मुलांना लगेच अरे तुझा पत्ता काय हे नगर ही सोसायटी अपार्टमेंट झालं लगेच त्यांना कळतं लगेच सांगतात पण ह्या मुलांना अर्थ सगळा दाखवून दिल्याशिवाय कळत नाही तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात आवडले तर जरूर लाईक करा आणि अशा पालकांपर्यंत कर्णबधिर मुलांच्या पालकांपर्यंत पोचवायला अजिबात विसरू नका त्यांना शेअर करा सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला माझे पुढचे व्हिडिओ दिसतील तर तुम्ही सगळ्यांनी माझे व्हिडिओ बघताय त्यासाठी मी तुमची खूप खूप आभारी आहे धन्यवाद